स्त्रीच्या शोषणाला सुरुवात कुठून होते माहिती आहे? या अशाच घरातून, अशाच मानसिकतेतून. ही खालची रील जरा नीट बघा. यात मोठी मंडळी आनंद घेत आहे आणि एक छोटं बाळ ते काय करत आहे ते त्यालाही कळत नाही, पण नक्कीच त्याचा उलगडा तिला भविष्यात झाल्याशिवाय राहणार नाही. त्या मुलीला नवरी बनवण्यापेक्षा डॉक्टर, इंजिनियर, वकील, IPS झालेली दाखवलं असतं तर ती एक सामान्य रील झाली असती, असं कदाचित पालकांना वाटलं असेल. म्हणून जरा वेगळं काही करण्याच्या प्रयत्नात त्यांनी छोट्या बाळाचं अक्षरशः खेळणं बनवलं. याच अशाच खेळांमधून पुढच्या पिढीची मानसिकता तयार होत असते. काही लोक म्हणतील हा फॅन्सी ड्रेसचा खेळ आहे, यात काय एवढं. पण ही साधी गोष्ट नाही. इथं 2 पिढ्या मिळून तिसऱ्या पिढीला संदेश देत आहेत की पोरी, हे घर तुझं नाही, तू परकी आहेस. आणि तिच्या लहान भावाला सांगितलं जातंय, हे घर तुझंच आहे, तुझी बहीण एक दिवस दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. याचा परिणाम म्हणजे मोठं झाल्यावर बहिणीचं माहेरी येणं भावाला खटकतं. आईवडिलांवर तिचा हक्क मान्यच होत नाही. मुलगी देखील लहानपणापासूनच मनात एक मर्यादा आखून राहते. जेव्हा तिला लग्नानंतर सासरी छळलं जातं तेव्हा ती सहन करत राहते. तिचं संपूर्ण आयुष्य स्वतःचं अस्तित्व आणि हक्काचं माणूस शोधण्यात जातं. मला हे कळत नाही की आजही तितक्याच कौतुकाने इतक्या बालपणी मुलीला तू मोठी झाल्यावर एक बायको, एक सून होणार आहेस हे खेळातून शिकवण्याचा अट्टाहास कशासाठी? हे तर तू होणारी आहेसच, पण यासह तुझ्यात अजून बरंच काही करण्याचं सामर्थ्य आहे हा विश्वास का निर्माण करत नाहीत? आपण म्हणतो समाज बदलत नाही, पण जोवर हा फॅन्सी ड्रेसचा खेळ खेळला जातोय आणि अशा रील्सला भरभरून प्रतिसाद दिला जातोय तोवर समाज नक्कीच बदलणार नाही. आणि अजून एक, समाज हा फक्त मनोरंजन करण्यासाठी सोशल मीडियावर येतो, कुणाच्या भावनांचा विचार करण्यासाठी नाही. हीच परिस्थिती राहिली तर भविष्यात नक्कीच बऱ्याचशा विकृत मानसिकतेची, संस्कृतीची लाट येईल, यात शंकाच नाही. आणि कुणी म्हणेल की ही मंडळी संस्कार शिकवत आहेत, तर मग ते लहानपणापासूनच मुलीच्या शोषणाला खतपाणी घालत आहेत. आणि या क्यूट दिसणाऱ्या पण नसलेल्या रीलमधून समाजापर्यंत पोहोचलेल्या संदेशाची जबाबदारी कोण घेणार?